संजय राऊत यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले, पाहूयात। तुम्ही जर त्या संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास कराल तर भारतीय जनता पक्षाचे जावई गौतम अडाणी आणि त्यांची कंपनी यांना संपूर्ण मुंबईचा 7/12 त्यांच्या नावावरच केलेला आहे, अशा पद्धतीचा तो प्रकल्प निर्माण केलेला आहे। धारावीतल्या गरीब लोकांना त्यांची घर मिळायला पाहिजे, त्यांचे तिकडे जे व्यवसाय आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं ते व्यवसाय त्या तिथेच त्यांनी करण्यासाठी त्यांना जागा मिळायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। पण हा प्रकल्प मग सरकार का करत नाही? सरकारनं जॉईंट व्हेंचरमध्ये एखादा प्रकल्प करावा। इतकं मोठा धारावी तुम्ही एका उद्योगपतीच्या घशामध्ये घालताय, जो तुमचा जावई असं सांगतोय की गौतम अडाणी आणि त्यांच्या कंपन्या, त्यांचे पोर्ट्स गुजरातमध्ये आपण पाहत असाल गेल्या काही काळापासून मुंद्रा पोर्टवर सातत्यानं ड्रग्स उतरत आहे आणि ते ड्रग्स महाराष्ट्रात येत आहे। आता अख्खं धारावी जर अशा लोकांच्या हातात जाणार असेल तर अख्ख्या मुंबईमध्ये का तुम्हाला ड्रग्सचा व्यापार करायचा तिथे त्यांच्या हातात देऊन, ही लोकांच्या मनात शंका आहे। धारावीतल्या पोरांना काय ड्रग्सच्या पुड्या विकायला द्यायच्यात का? तुम्ही जर अभ्यास करा, धारावीतल्या लोकांच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसून एक प्रकारे आवळा देऊन कोवळा काढण्याचा प्रकार है। मुंबई बेचने की बहुत बड़ी साजिश है। देश का सबसे बड़ा टीडीआर घोटाला अगर कहाँ हो रहा है तो धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट में हो रहा है। शिवसेना हा मोर्चा शिवसेनेचा आहे। हा मोर्चा फक्त धारावी वाचवण्यासाठी नाही, मोर्चा आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प। धारावी पुनर्वसन प्रकल्प हा या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा होताना आम्हाला दिसतोय। धारावी पुनर्वसन प्रकल्प हा या देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा। आणि धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा, नुसतं धारावी वाचवा नाही, धारावी हा पहिला घास आहे आणि त्यानंतर मुंबई गिळण्याचं हे गुजराती लॉबीचं फार मोठं कारस्थान आहे। तर याचबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी रिद्धेश आपल्या बरोबर जोडले गेलेत। रिद्धेश, आज ठाकरेंची शिवसेना धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधामध्ये आक्रमक झालेली दिसतेय। दुपारी 3 वाजता मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। नक्कीच आपण पाहिलं तर दुपारी 3 वाजता हा धारावीतील टी जंक्शन इकडनं हा मोर्चा सुरू होणार आणि टी जंक्शन कडून बीकेसी इकडे असलेला अदानीचं कार्यालय तिकडे हा मोर्चा धडकणार आहे आणि त्यानंतर पुढे जो फटका मैदान आहे तिकडे ठाकरेंचा जो भाषण होणार आहे ते धारावीकरांना व ते शिवसैनिकांना ते संबोधित करणार। आपण पाहिलं तर मागील काही दिवसापासून शिवसैनिक उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील त्यांची मागील काही दिवसांपासून बैठक देखील सुरू आहे आणि या आंदोलन दरम्यान मोठ्या प्रमाणाने जे शिवसैनिक आहेत या आंदोलनामध्ये सहभागी होणार। त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून धारावीतील विविध परिसरात देखील बैठका सुरू आहेत की जे स्थानिक रहिवासी असतील तिकडचे व्यावसायिक असतील त्यांना जास्तीत जास्त या मोर्चाकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।